चौरंगावर बसलेले शिवयोगी अभिषेकाचे विधी त्यांना सांगू लागले. केशव भट आणि गणेश भट यांनी राजकुळाच्या जन्मू घातलेल्या अपत्यांचे अरिष्ट निवारणाचे मंत्रघोष धरला. प्रसन्नपणे संभाजीराजे आम्र आणि कुशाच्या पल्लवांनी पवित्र नद्यांचे जल, मधुरस, दूध यांचे कलशावर सिंचन करू लागले. युवराज, आता शेवटचा अभिषेक करा, शिवयोग्यांनी संभाजीराजांना सांगितले. कोणता? अशा आशयाने संभाजीराजांनी त्यांना नजर दिली. तुमच्या पावन राजरक्ताचा. शिवयोग्यांनी गणेश भट्टांकडे पाहिले. गणेश भटांनी नागवी तलवार ठेवलेले एक तबक उचलून संभाजीराजांसमोर धरले. म्हणा, जय भद्रकाली, आणि तुमच्या अंगठ्याचे राजरक्त कलशावर सिंचा. शिवयोग्याने डोळे मिटले आणि स्वतःच मंत्रघोष सुरू केला. जय भद्रकाली. संभाजीराजांनी हत्याराला उजवा अंगठा देऊन ठिबकत्या गरम राजरक्ताचा अभिषेक केला. हात जोडून डोळे मिटले. त्यांच्यासमोर साक्षात भद्रेची मूर्ती उभी ठाकली. जीव लावून तिला ते डोळाभर निरखू लागले. कलशाभिषेकाचा विधी संपला. चिपळूण, संगमेश्वर, करवीर अशा देवस्थानातून आलेल्या ब्राह्मणांना दानधर्म करण्यात आला. गोदाने झाली. या विधीने संभाजीराजांच्या पोटी जन्मास येणाऱ्या भोसल्यांच्या अंकुराचे अरिष्ट टळणार होते. पण याच विधीने खुद्द युवराज संभाजीराजांवर अंदाज नसलेले अरिष्ट येऊन कोसळणार होते. कारण रायगडची अखंड उतरंड उतरून एक थैलीस्वार कानडी मुलखाकडे निघाला होता. त्याच्या कमरशैल्यात खोवलेल्या थैलीत एक गुप्त खलिता होता. महाराणी सोयराबाईंनी दिलेला. त्या खलित्याचा मजकूर होता. आता विशेष करून लिहिणे ते युवराजांबद्दल. शृंगारपुरी त्यांनी आपणास कलशाभिषेक करवून घेतला यास्तव की आपले पुण्यवान जन्मदाते शक्य त्या टाकोटाकीने स्वर्गवासी व्हावे. मुलखाचे कुल, राज्यपद ते आम्हासच मिळावे. मृग तोंडावर आला तसे शृंगारपुरावर चैतन्याची कशी झड उठली. सुभ्यात वार्ता आली होती. कर्नाटक सुभा रघुनाथ पंत हणमंते यांच्या देखरेखीखाली सुपूर्द करून छत्रपती महाराज मुलखाकडे परतीच्या वाटेला लागले. दिग्विजयी छत्रपती येत आहेत. 2.25 वर्षानंतर जिंजीपासून गदग तोरगळपर्यंतचे नवे राज्य उठवून. ही वार्ता ऐकताच केवढ्या तरी अनावर उत्साहाने संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. कारभारी परशुराम पंत खंडोजी यांना त्यांनी यात फर्मावले. भराभर त्यांच्या तोंडून आज्ञा सुटू लागल्या. कारभारी पुराच्या दक्षिणेला आंबवतीची वेस उठवा. तिथं चौघडा नगाऱ्याची सिद्धता राखा. परशुराम पंत आबासाहेबांच्या परतीच्या तळाच्या रोखानं थैलीस्वार धाडा. लिहा, आम्ही आगवानीसाठी पायधूळ घेण्यासाठी शृंगारपुरी वाटेला डोळे लावून आहोत. खंडोजी, निवडीचे घोडाईत हुजराती पेहराव देऊन सिद्ध ठेवा. त्यांना आमच्या पाठीने दौडायचे आहे. तुम्ही आमच्या सोबतच राहा. कुचराई करू नका. खासे आबासाहेब परतीला लागलेत. महाराजांच्या परतीचा संभाजीराजांनी अंदाजाने धरलेला दिवस फुटला. पुराच्या दक्षिणेला श्रीफळाचे तोरण हिंदोळणारी आंबवतीची वेस उजळून निघाली. तिच्या बगलांना चौघडा नगारा सिद्ध होता. घरट्यासमोर रयताऊ कुणब्यांनी गुढ्या चढविल्या. भावेश्वरीच्या कळसावर तिकोनी भगवी पताका फडकू लागली. वाड्यावर रानवक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांनी ठेवणीचे ठाण काढून साज केला. फारा दिवसांनी आज
धाराऊनेही टोप पदरी लुगड्याची घडी अंगावर मोडली. केसरी टोप मस्तकी शोभणारे जरीबत्तूचा जामा छातीवर दाटलेले, ठिपक्यांच्या मानचोळण्या चढविलेले संभाजीराजे राणूअक्कांचे, येसूबाईंच्या आईसाहेबांचे दर्शन करून वाड्याबाहेर पडले. खंडोजीने दौडीची जनावरे व सरंजामी घोडाई सिद्ध ठेवले होते. जय भवानी असे पुटपुटत संभाजीराजांनी घोड्यावर मान जमविली. त्यांच्या मागे पिलाजी, कोणोजीराजे आणि खंडोजी यांनी जनावरांवर बैठकी घेतल्या. त्यांच्या पिछाडीला ओमाजी पंडित, केशव भट, कवी कुलेश असा पंडित मेळा स्वार झाला. सर्वामागे 101 हुजराती घोडाईतांनी शिस्त धरली. संभाजीराजांनी इशारत देताच सर्व पथकाच्या आघाडीला असलेली फुलमाळांनी सजलेली पालखी भुयांनी उचलली. छत्रपतींना बैठक देण्यासाठी ती नेण्यात येत होती. पथक चालले. संभाजीराजे आपल्या दिग्विजयी पित्याच्या स्वागतासाठी पुरीची वेस ओलांडून कोसभर पुढे चालले. त्यांच्या छातीवरची माळ घोडचालीबरोबर हिंदोळू लागली. मन अनेक आठवणींवर हिणकळू लागले. 2.25 वर्षाची उन्हा पावसातील मोहीम. आबासाहेब थकले असतील, पण तरीही ते हसत म्हणतील, कशाला सामोरे यायची तकलीफ घेतलीत? तुम्ही का परके आहात? कशा आहेत आमच्या सुनबाई? सर्वांसामने आम्ही कसा जाब देणार? मग ते मामासाहेबांना विचारतील, कशी आहे आमची कन्या? हा शब्दांतील फरक. आबासाहेब बोलत असले की बोलतेच राहावेत असे वाटते. वेस मागे पडली. 1 कोसाचा पल्ला आला. पालखी थांबली. पथक थांबले. सर्व मंडळी पायउतार झाली. घोडाईतांनी म्यानातील तलवारी बाहेर खेचल्या. खंडोजीने कमरशेल्यात छत्रपतींच्यावर उधळण करण्यासाठी सोनमोहरांचे थैली घेतली होती. तिच्यावर हात ठेवून त्याने स्वारांची हारीने शिस्त लावून घेतली. आंबाघाटाने शृंगारपुरात उतरणाऱ्या वाटेकडे पथकातील डोळा लागला. प्रहर टळला. सूर्य कासरे मागे टाकीत आभाळात चढू लागला. पालखीचे आवरण सणानं तापले. फुलमाळा सुकल्या. डोळे थकले. वर्दी घेण्यासाठी घाटात पेरलेल्या खबरगिरांपैकी एक दौडत येताना दिसू लागला. अशा पालवल्या. स्वार पथकाजवळ आला. संभाजीराजांनी लगबगीने त्याला चाचपला. कुठवर आले? धनी, आपला थैलीस्वार मागणं येतोया. सारे थैलीस्वाराची वाट बघू लागले. आता दुपार टळली होती. मने कुचमली. बऱ्याच वेळाने कदमबाज चालीने घोडा रेटणारा थैलीस्वार नजरेत आला. त्याला बघताच संभाजीराजांनी आपल्या घोड्यावर झेप घेतली. पुढे होत त्याला गाठला. कुठवर आलेत महाराज साहेब? संभाजीराजाने उतावीळ सवाल घातला. कसाबसा थैलीस्वार पायउतार झाला. मुजरात येत त्याने मान डोलावली. कमरेची थैली संभाजीराजांच्या हाती दिली. गडबडीने संभाजीराजांनी थैली खोलली. तीत खलिता होता. मतलब संभाजीराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. धन्यांची भेट झाली नाही. ते सामनगड, कोल्हापूर, सातारा मार्गानं पुण्याच्या वाटेला लागल्यात. पुण्याच्या वाटेस? संभाजीराजांची मुद्रा क्षणात बदलली. आबासाहेब आम्हास विसरले? की रागवले आमच्यावर? की रायगडी काही घडले? शंकांनी संभाजीराजांचे काळीज थडथडू लागले. चला परतूया. एक चांदीच्या कड्याचा वृद्ध हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवरची अदब बाजूला ठेवून आपल्या जावयाची व्यथा जाणलेला तो हात पिलाजींचा होता.
पथक परतले. आता आंबवतीच्या वेशीवर सांजेची काळी झांजट उतरली होती. त्यामुळे तोरण नीट दिसू येत नव्हते. कुणब्यांनी चढवलेल्या गुढ्या खाली घेतल्या.